काय बघायचं असेल तर तुम्ही जुने व्हिडिओ बघू शकता। हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो इतक्यात खूप 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 साऱ्या कमेंट्स येत आहेत, ताई घर दाखव घर दाखव घर दाखव। ॲक्च्युली सुरुवातीला मी एक असा शॉर्टमध्ये नाही लॉंगमध्ये जे आहे होम टूर दिला होता, पण तरीही इतक्यात जरा जास्त कमेंट्स येत आहेत कारण नवीन नवीन सबस्क्रायबर जे आहेत आपल्यासोबत जुळत असतात। सो म्हटलं ठीक आहे, आज क्विक असा मस्त असा होम टूर देते। ॲक्च्युली माझंही भरपूर दिवसाचं प्लॅनिंग चाललेलं होतं, पण मी ना एका गोष्टीची वाट बघत होती, तो म्हणजे माईक। म्हणजे माझं चाललेलं मी माईक ऑर्डर करेल, मग जो आहे मस्त असा होम टूर देईल। म्हणजे मला होम टूर देता देता म्हणजे असं बोलत 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 द्यायचा होता, पण माईक माहीत नाही कधी येईल। सो म्हटलं ठीक आहे, आज आपण होम टूर देऊन देऊयात। सर्वात पहिले सांगते, हे माझं स्वप्नातलं घर आहे असं म्हणता येणार नाही, कारण हे आहे सरकारी घर, पण मी ते अगदी माझ्या स्वप्नातल्या घरासारखं सजवलेलं आहे, अगदी मनापासून सजवलेलं आहे, खूप 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 प्रेमाने सजवलेलं आहे। सो चला सुरुवात करते एंट्रीपासून। सो सुरुवात जी आहे एंट्रन्सपासून करते। सो हा आहे एंट्रन्स आणि हे आहे माझं घर। सो मी 5th फ्लोअरवर राहते। सो चला आता इथनं सुरुवात करते। सो हे आहे मेन गेट आणि या दारावर हे जे तोरण लावलेलं आहे, मी रिसेंटली याच दिवाळीला हे बनवलेलं आहे वेस्ट सीडीपासनं। आणि ही इथे आहे नेमप्लेट, ही पण हँडमेड आहे, मीच बनवलेली आहे। आणि दाराच्या दोन्ही साईडला बघा इथे मी ठेवलेले आहेत हे दोन सुंदर असे प्लांट। हे आहे डमकेन आणि हे आहे, ओळखताच तुम्ही, क्रिसमस ट्री। सो हा आहे माझा फार मोठा नाही फार छोटाही नाही, छान 12 बाय 12चा छोटासा जो आहे हॉल आहे आणि तो मी खूप छान जे आहे सजवलेला आहे। आणि माझ्या घरात ज्या काही वस्तू तुम्हाला दिसतील ना, फक्त फर्निचर सोडलं तर ते सर्व हँडमेड आहे, म्हणजे डेकोरेटिव्ह आयटम्स बोलते आहे मी। चला या भिंतीपासून जे आहे दाखवायला सुरुवात करते। या एंट्रन्सपासनं बघा इथे आहे माझा हा 3+2 सोफा, त्यावर मी शिवाजी महाराजांची छान फ्रेम लावलेली आहे, जी माझ्या फ्रेंडने मला गिफ्ट केलेली आहे। त्यानंतर इथे कोपऱ्यात हा फ्लोअर लॅम्प आहे, जो माझा खूप जास्त फेवरेट आहे। त्यानंतर इथे एक मी आर्टिफिशियल प्लांट ठेवलं आहे, कारण आधी ओरिजिनल ठेवलं होतं, पण खरं सांगते खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा त्या प्लांटलाही आणि मलाही, त्याला 10 वेळा ऊन दाखवायचं ठेवायचं। त्यामुळे मी इथे फक्त हे एकुलते एक आर्टिफिशियल प्लांट दिसेल माझ्या घरात तुम्हाला, जे मी इथे स्पेशली या कोपऱ्यासाठी घेतलं आहे। सो असा काहीसा हा कोपरा आहे। त्यानंतर त्याच्या बाजूच्या भिंतीवर मी छान ह्या शेल्फ मिशोवरनं ऑर्डर केल्या होत्या, सो त्या डेकोरेट केलेल्या आहेत। यामध्ये जितक्या काही वस्तू तुम्हाला दिसतील त्या सर्व अगेन हँडमेड आहेत। आणि ह्या कशा बनवल्या काय बघायचं असेल तर तुम्ही जुने व्हिडिओ बघू शकता, त्यामध्ये बऱ्याचशा वस्तू म्हणजे मी क्रिएट करून दाखवलेल्या आहेत। सो त्याच्या बाजूला इथे हे एक मनी प्लांट मी हँग केलेला आहे आणि त्याच्या खाली हे एक स्टँड आहे, जे मी आय थिंक फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केलं होतं। सो 3चा सेट आहे, ॲक्च्युली गोल्डन होता, त्याला मी व्हाईट आणि गोल्डनमध्ये पुन्हा रिपेंट केलं आणि हे काहीसं असं दिसतंय। आता या भिंतीच्या ही समोरची भिंत, समोरच माझं गार्डन आहे, ते दाखवतेच नंतर। सो याच्याच बाजूची जी भिंत आहे ती काहीशी मी अशी डेकोरेट केलेली आहे बघा। इथे तुम्हाला जे दिसत आहेत 2 आर्ट, सो हेही मी घरीच बनवलेले आहेत। याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आणि याचाही। त्यानंतर अशी काहीशी ही मी डेकोरेट केलेला आहे। स्पेशली हा कॉर्नर बघा, हा खूप सुंदर आणि खूप असा वॉर्मिंग दिसतो।
हा लॅम्प पण मी बनवलेलाच आहे आणि हे तर रिसेंटलीच जे आहे मी मग वगैरे पेंट केलेले आहेत. सो नंतर या भिंतीला हे जे टेक्स्चर दिसतंय तुम्हाला, हे सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे फ्रेंड्स. विश्वास बसणार नाही तुमचा, पण वॉल पुट्टीच्या मदतीने हे मी घरीच पेंट केलेलं आहे, बनवलेलं आहे आणि त्यानंतर पेंट केलेलं आहे. आणि त्याचा लुक खरंच खूप खूप जास्त सुंदर दिसतो. हॉलमधनं हा मधोमध आहे पॅसेज. इथे आहे बेडरूम, ही आहे किचन आणि हे आहे माझं गार्डन. बरं चला, आता तुम्हाला घेऊन जाते किचनमध्ये. सो इथे किचनच्या दरवाज्यामध्ये उभं राहिलं की सर्वात आधी दिसतं माझं हे सुंदर असं मंदिर. छोटंसंच अगदी सिंपल असं माझं मंदिर आहे. पूर्ण सागवानी लाकडाचं आहे आणि ही जी रांगोळी दिसते ही सुद्धा हँड पेंटेड आहे. आणि मंदिर पण छान बघा, अगदी सिंपलसं सजवलेलं आहे. नंतर इथे आहे ही खुर्ची. कधीतरी माझं स्वप्न होतं, पार्लर शिकले होते मी, सो तेव्हा घेऊन आलेली, पण ते स्वप्नच राहिलं. त्याच्या बाजूला आहे हे छान लोखंडी कबर्ड. आता याला दुसरीकडे कुठेच जागा नाही, त्यामुळे मी हे किचनमध्ये इथे ठेवलेलं आहे. कारण आमची बेडरूम खूप छोटी आहे, सो बेडरूममध्ये नाही ठेवू शकत. आणि इथे हे माझे पॉझिटिव्ह अफर्मेशन मी लिहिलेले आहेत, जे रोज मी वाचते आणि खरंच यामुळे मला खूप पॉझिटिव्ह आणि खूप एनर्जेटिक, खूप छान 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 फील होतं. हां, हे झालं कबर्ड. इथे आहे मंदिर. ही पाण्याची कॅन जरा इग्नोर करा. त्यानंतर इथे ठेवलेली आहे मी ही छोटीशी भांड्यांची रॅक. तर इथनं चालू होतो माझा गॅसचा ओटा, जो काहीसा असा आहे, एल टाईपमध्ये आहे. फार छोटा नाही, फार मोठा नाही, मस्त सफिशियंट आहे. मी नुकतेच भांडी घासून ठेवलेत, सो ते इग्नोर करा. त्यानंतर तळण काढलं, सो ती गरम तेलाची कढई पण तिथेच ठेवली. आणि माझ्या घरातली माझी सर्वात आवडती गोष्ट ती म्हणजे किचन. सर्वात आवडती म्हणजे सेकंड लास्ट आवडती म्हणता येईल, कारण सर्वात आवडतं तर माझं गार्डन आहे. त्यानंतर ही किचन आहे, जी अशी काहीशी मी सजवलेली आहे. करायचेत मला आणखी यामध्ये भरपूर चेंजेस, पण वेळच मिळत नाही, हे कारण सफिशियंट आहेत, जाऊ द्या. बरं, ही अशी काहीशी जी आहे किचन कट्ट्यावरची जी भिंत आहे ती मी डेकोरेट केलेली आहे. या भिंतीला मी सर्व ऑइल पेंट दिलेला आहे, कारण टाईल्स नाही आहेत. हा कट्टा बघा इथपर्यंतच लावलेला आहे, त्यामुळे वरनं खूप घाण होत होतं, जो आधीचा कलर होता तो. सो त्यामुळे मी डिसाईड केलं की आपण ऑइल पेंट द्यायचा. ऑइल पेंट कसा वॉशेबल असतो, सो म्हणून मी ऑइल पेंट दिला आहे. आणि खरं सांगते, खूप खूप चांगला एक डिसिजन होता माझा तो, कारण खूप इझिली जो आहे मी हा कलर वॉश आउट करू शकते आणि जितक्यांदा वॉश केला ना तितक्यांदा तो इतका फ्रेश दिसतो. सो या भिंतीला इथे मी एक फ्रेम लावलेली आहे. त्यानंतर खाली ह्या शेल्फ आहेत, त्या मी विकत आणलेल्या नाहीत ॲक्च्युली. तर मला खाली अशा लाकडाच्या ज्या पाटल्या असतात त्या सापडल्या, त्या घेऊन आली, क्लीन केलं, त्याला ऑइल पेंट केला आणि तो अशा प्रकारे जे आहेत इथे सजवल्यात. त्याच्या बाजूला हे जे मिरर काचेच्या शेल्फ दिसतात ह्या मात्र विकत आणल्या. सो अशी काहीशी ही भिंत मी डेकोरेट केली. आणि इथे जे काही डेकोर आयटम्स आहेत त्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. तुम्हाला जर बघायचे असतील तर प्लीज चेक नक्की कराल. त्यानंतर इथे आहे एक छोटीशी रॅक, स्पून होल्डर आणि असा काहीसा आहे माझा किचन कट्टा. आणि गॅसच्या ओट्याखाली बघा अशा शेल्फ दिलेले आहेत त्यांनी, आणि तिथे मी काहीसं असं माझं सामान जे आहे अरेंज केलेलं आहे. मॉड्युलर नसल्यामुळे जरा मेसी होतं हे पटकन, आणि घाणही खरं सांगते पटकन होतं. नेहमी क्लीन करावं लागतं, पण एक गोष्ट चांगली आहे की म्हणजे क्लीन करायच्या वेळेसही सोपी जातं आणि वस्तू हाताशी राहतात. सो हे काहीसं मी असं अरेंज केलं आहे.
आणि किचन कट्ट्याच्या बाजूलाच इथे हा आहे माझा फ्रीज. आणि माझा जो फ्रीज आहे तो हायर कंपनीचा आहे, खूप छान आहे. आता आतनं काही दाखवत नाही मी तुम्हाला, पण हा 2 व्हेजिटेबल बास्केट आहे आणि मस्त भला मोठा फ्रीज आहे. याची कॅपॅसिटी जी आहे बघा, इथे दिसते तुम्हाला 325 लिटरचा हा फ्रीज आहे. खूप छान आहे. हे फ्रीजच्याच बाजूला आहे इथे हे माझं छानसं रॅक, जे मी खूप सुंदर असं अरेंज केलेलं आहे. माझी किचन खरं सांगते मॉड्युलर जरी नसली, खूप फॅन्सी जरी नसली ना, तरी खूप नीटनेटकी आहे. सर्व वस्तू हाताशी मिळतात. मस्त मी माझ्या सोयीप्रमाणे ती अरेंज केलेली आहे. आणि मला म्हणजे ती दिसायलाही छान हवी होती, म्हणून जे आहे त्या भिंतीला बघितलंच तुम्ही, मस्त असं डेकोरेटही केलेलं आहे. त्यामुळे मॉड्युलर किचनची कमी माझ्या किचनमध्ये मला कुठेच भासत नाही. चला आता किचन दाखवून झालं, आता पॅसेज दाखवते. सो किचनमधून असं बाहेर आलं की इथे आहे हा पॅसेज. बरोबर इकडे हॉल, किचन आणि बेडरूम त्याच्या मधोमध आहे. आणि हा कसा दिसतो दाखवते तुम्हाला. पण वरच्या साईडला बघा स्टोरेज आहे, थोडं मेसी आहे सो इग्नोर करा. पण तिथे मी कर्टन्स लावलेले आहेत. ॲक्च्युली विंडोचे जे कर्टन्स असतात ना तेच आहेत हे. त्याला मी हाफ केलं आणि ते लावलेत. आणि त्याच्या खालची ही भिंत, मागे लॅट्रिन बाथरूम आहे म्हणून इथे मी कर्टन लावून ठेवत असते. त्यानंतर ही जी भिंत आहे बघा, याला मी हा सुंदर असा वॉलपेपर लावला आहे. 4-5 वर्ष झालेत, खूप मस्त टिकाऊ आहे. याची लिंक देईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. दिसायला तर सुंदर आहेच, पण टिकाऊ पण भरपूर आहे. त्याच्या बाजूला हे ब्रश होल्डर आहे, ते मी मिशोवरनंच बोलवलेलं आहे. त्याला आणखी पेस्ट होल्डरही होतं, पण त्यामुळे ना पेस्ट खूप वेस्ट होत होतं असं समथिंग मला वाटत होतं, सो ते मी यूज करत नाही. त्याच्या बाजूला हा मिरर आहे आणि हा मिरर मी घरीच डेकोरेट केलेला आहे. सिंपल रेक्टँगल मिरर होता, त्याला मी हा व्हाईट कलर, त्यानंतर ही डिझाईन आणि छोटे छोटे मिरर लावून अशा प्रकारे जे आहे डेकोरेट केलं. त्याच्याच बाजूला इथे मी एक काचाची शेल्फ लावली, त्यावर जे मोजकं सामान दररोज लागतं फक्त तेवढंच ठेवलेलं आहे. त्याच्या खाली हे 2 होल्डर्स आहेत, त्याला काय म्हणता, त्याच्या खाली इथे 2 होल्डर लावलेले आहेत. खूप सुंदर आहेत, क्यूट आहेत आणि बरेच आहे, म्हणजे क्वालिटी ही बरीच आहे, चालतायत किती वर्ष झालेत. सो ही अशी काहीशी भिंत आहे आणि तिथेच बेसिंग आहे. त्याच्या बाजूला माझी LGची 7 kgची जी आहे वॉशिंग मशीन आहे, टॉपलोड. ही पण ऑनलाईनच घेतलेली आहे ॲमेझॉनवरनं. आणि या भिंतीच्या अगदी समोर ही भिंत आहे, म्हणजे किचनच्या भिंतीला लागून, आणि ती मी काहीशी अशी डेकोरेट केलेली आहे. इथे आरोपीयूचे छान छान फोटो मी लावलेले आहेत, सोबतच आमचा एक फॅमिली फोटो देखील आहे. त्याच्याच बाजूला हे जे दिसतंय तुम्हाला हँगिंग मायक्रमचं, हे मी घरीच बनवलेलं आहे. याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. खूप खूप सुंदर दिसतं हे. आणि असे हँगिंग तुम्ही घ्यायला गेले की बरेच महागात पडतात बरं का. त्याच्या खाली इथे हे एक सुंदर असं फ्लॉवर वॉस आहे, तो हे घरीच बनवलेला आहे. त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की चेकआउट करा. सो ही भिंत काहीशी अशी दिसते. आता इथे ना थोडा अंधार पडलेला आहे, कारण बाहेर पाऊस आहे, त्यामुळे इतकं छान असं नसेल दिसत तुम्हाला, पण जर ॲडजस्ट करून घ्या. पण कल्पना मात्र तुम्हाला येत असेल हे कसं दिसतं. आणि समोर जी आहे बेडरूम आहे, त्याच्यावरही मी एक खूप सुंदर पेंटिंग लावलेली आहे. छान दिसते ना, ही पण घरीच बनवलेली आहे. सो हॉलमधून बघितला तर असा काहीसा दिसतो माझा पॅसेज. किचनमधून बघितला तर तो असा काहीसा दिसतो. आणि ही आहे माझी बेडरूम. चला आता बेडरूममध्ये घेऊन चालते. आता म्हणजे मी खूपदा सांगितलं, हे माझं सरकारी घर आहे, सो त्यामुळे मी फार काही चेंजेस यामध्ये करू शकत नाही. किंवा करायलाही गेलं की नवऱ्याचं असतं, अगं सरकारी घर आहे, कितीतरी दिवस राहायचं आहे आपल्याला, कशाला विनाकारांचा खर्च करायचा, यो आणि त्यो. त्यामुळे प्लीज अंडरस्टँड. सो चला अशी काहीशी आहे बेडरूम. सो इथे मी हे कर्टन्स लावलेले आहेत, ऑफलाईन आहेत. त्यानंतर हा आमचा बेड बघा किती मोठा आहे. ॲक्च्युली हे 2 बेड आम्ही अटॅच केलेले आहेत, म्हणजे जवळजवळ ठेवलेले आहेत. त्यामुळे हा मस्त मोठा असा राजाराणी बेडपेक्षाही मोठा बेड आमचा तयार झाला आहे. त्याच्यावर जी भिंत आहे, इथं जे काही दिसतंय ते सर्व हँडमेड आहे. इवन हे जे दिसते तुम्हाला आर्ट, हे पण घरीच बनवलेलं आहे, याआधीही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सोबत ही जी शेल्फ दिसते
ही सुद्धा मी घरीच बनवलेली आहे आणि त्यावर जितकी काही डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत, फक्त हे बाप्पा सोडले तर सर्व काही मी घरीच बनवलेले आहेत. त्याच्याच बाजूला हे कबर्ड आहेत, जे ऑलरेडी या क्वार्टरमध्ये या फ्लॅटमध्ये होते. आता आतलं काही दाखवत नाही, दाखवण्यासारखंच नाही, इतका सर्व पसारा त्यामध्ये झालेला आहे. इथे ही डॉल हँग केलेली दिसते बघा, हिचं नाव चुटुकली आहे आणि ही पण हँडमेड आहे. मीन्स ही एक डॉल होती जिचा चेहरा मी घेतला, तिला छान असे केस वगैरे केले आणि आता ती माझं मस्त जे आहे क्लचर होल्डर म्हणा, बेल्ट होल्डर जे आहे बनून तयार आहे. आणि खरंच बघा, जी गोष्ट फेकून देणार असतो आपण, त्याचाही असा क्रिएटिव्ह उपयोग आपण घरी करून घेऊ शकतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट फेकण्याआधी तिचा कसा उपयोग करता येईल असा 4दा विचार नक्की करत जा. फेकणारच असाल तर माझे व्हिडिओ बघत जा, म्हणजे तुम्हाला त्यातनं छान छान आयडियाज येतील. त्या बाजूला आहे विंडो आणि या विंडोमधनं इतका सुंदर व्ह्यू दिसतो. सो असा काहीसा व्ह्यू दिसतो या विंडोमधून. आणि केव्हाचा असा मस्त रिमझिम रिमझिम पाऊस चाललेला आहे. या विंडोमध्ये बसून चहा प्यायला मला खूप जास्त आवडतं. या विंडोमधून मी किचनच्या विंडोमध्ये ठेवलेले प्लांट्सही दिसतात बघा. आधी या विंडोमध्ये पण मी भरपूर प्लांट्स लावलेले होते, पण त्यामुळे ना ही विंडो ओपन करायला बंद करायला जरा प्रॉब्लेम जायचा. मग आरोहीचे पप्पा चिडचिड करायचे. सो म्हणून इथले सर्व प्लांट्स मी काढलेत. त्या विंडोच्या बाजूला जी भिंत आहे ती काहीशी अशी मी डेकोरेट केलेली आहे. सो इथे हे जे शेल्फ लावलेली दिसते तुम्हाला, मी ही फ्लिपकार्टवरनं बोलवलेली आहे. त्यावर इथे बघा ही सायकल, काही बुक्स ठेवलेले आहेत, ही एक फॅमिली, त्यानंतर हे जे रॅबिट दिसतंय हे मी स्वतः बनवलेलं आणि हे तर तुम्हाला फार आवडतं, खूप सुंदर दिसतं. त्याच्याच बाजूला आरोहीची गिटार आहे आणि इथे हा टेबल आहे. इथे फारसं मी काही डेकोरेट केलेलं नाही बघा, फक्त काय इथे मी फक्त हा वास ठेवलेला आहे जो मी स्वतः बनवलेला आहे. खूप सुंदर दिसतो हा आणि बनवायला खूप सोपी आहे. साईडला मॉनिटर आहे आणि हा जो लॅम्प आहे याबद्दलही तुम्ही बऱ्याचदा विचारता. हा मी मिशोवरनं बोलवलेला आहे. हा डिफ्युजर आहे, लॅम्पचं पण काम करतो, डिफ्युजरचं पण काम करतो. आणि साईडला छान मी हे एक स्नेक प्लांट ठेवलेला आहे. हा टेबल मी फारसा डेकोरेट केलेला नाही. इव्हन एक टेबल थ्रो मला यावर टाकायची इच्छा असते, पण आरोहीचे पप्पा तेही टाकू देत नाहीत. कारण पिहू आरू सतत तिथे अभ्यास करत असतात. पेंटिंगचं काम असू देत, काहीही तिथेच करतात. इव्हन माझं पेंटिंगचं कामही त्यावरच होतं. त्यामुळे मी आधी टेबल थ्रो टाकायची, पण तो खूप गंदा व्हायचा, कधीच जागेवर राहायचा नाही आणि ओढताळ होऊन बऱ्याचदा त्यावरच्या ज्या वस्तू आहेत ना त्याही मुलं जागेवर ठेवायच्या नाहीत. म्हणून तो मी आता असा साधासाच ठेवते. सो अशी काहीशी माझी बेडरूम आहे बघा. अटॅच पण एक बाल्कनी आहे. ड्राय बाल्कनी म्हणा, हिला तुम्ही स्टोअर रूम म्हणा किंवा माझं एक छोटंसं अगेन गार्डन म्हणा. सो ती काहीशी अशी आहे. ही बाल्कनी माझी स्टोअर रूम, युटिलिटी एरिया, गार्डन, सर्व 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 काही आहे. सो असा काहीचा समोरचा व्ह्यू आहे. आज पाऊस चालू झाला आहे बघा आता. सो इथे ही मोठी मोठी झाडं आहेत. समोर जो आहे थर्मल पॉवर स्टेशनचा प्लांट आहे. आता पावसामुळे व्यवस्थित नाही दिसतोय तो. आणि इकडे दूरवर फक्त रानच रान आहे. खूप छान, म्हणजे शेती आहेत ॲक्च्युली. खूप सुंदर दिसतंय आणि पावसाळ्यात तर असं वाटतं की एखाद्या हिल स्टेशनला आलो की काय. सो सर्व दाखवून झालं. राहिलं एक खूप महत्त्वाची गोष्ट राहिली आणि मुद्दामून ती मागे ठेवली मी, कारण मला माहीत होतं ती पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघाल. सो चला आता दाखवते तुम्हाला माझ्या घरातला, माझ्या सर्वात म्हणजे जवळचा, माझ्या मनाच्या सर्वात जवळचा कोपरा, माझ्या घराचा हार्ट म्हटलं तरी चालेल, ते म्हणजे माझं गार्डन. खूप
क्यूट क्यूट आणि छोट्या मोठ्या गोष्टी मी माझ्या गार्डनमध्ये डेकोर केलेल्या आहेत. तुम्हाला जर गार्डनचा डिटेलमध्ये टूर हवा असेल तर तसं मला कमेंट करून सांगा. यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी गार्डनचा पूर्ण टूर देते विथ सर्व प्लांटच्या नावासहित, पण त्यासाठी तुम्हाला मला कमेंट्स कराव्या लागतील. असं काहीचं आहे माझं घर. माझं घर मीन्स हे माझं स्वतःचं नाही आहे, हे गव्हर्नमेंटचं क्वार्टर आहे आणि गव्हर्नमेंटचंच आहे. बरं ठीक आहे, हे आमचं घर आहे आणि हे काहीसं आम्ही असं सजवलेलं आहे. यामध्ये खूप फॅन्सी महागडं काहीही तुम्हाला दिसणार नाही. काही इंटेरियर आहे, डेकोरेशन आहे, ते सर्व मी स्वतः केलेलं आहे. मग ते भिंतीवरचं टेक्स्चर आर्ट असू देत किंवा मग घरातल्या ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असू देत, स्वस्तात मस्त प्रकारे जे आहे मी माझं घर सजवायचा इथे प्रयत्न केलेला आहे. सो बऱ्याच दिवसापासून तुमच्या कमेंट्स येत होत्या, ताई घराचा होम टूर दे, म्हणून आज फायनली मनावर घेतलं आणि होम टूर तुम्हाला दिलाय. बऱ्यापैकी शूट केलंय मी, पण आता ना आज पूर्ण आभाळ असल्यामुळे जरा अंधार पडतोय. सो माहित नाही व्हिडिओ कितपत म्हणजे त्याची क्वालिटी आली असेल छान ते, पण तरी माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. सो असं काहीसं माझं घर आहे, सिंपल सुंदर आणि अगदी म्हणजे आम्हाला जसं लागतं आमच्या सोयीनुसार जे आहे आम्ही ते सजवलेलं आहे. अगदी छोट्या मोठ्याच वस्तू आहेत, पण ते मी आणखी स्वच्छ ठेवून आणखी त्याची काळजी घेऊन जे आहे त्याला जपत आहे. सो असं काहीसं माझं घर आहे. होप सो तुम्हाला नक्की आवडलं असेल आणि माझ्या घरातला कोणता पार्ट तुम्हाला स्पेशली खूप जास्त आवडला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, छान कमेंट करा. चला मग पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.